पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आकर्षक सजावट करण्यात आली आहे आणि यासाठी विविध प्रकारच्या पानांची, फुलांची आणि फळांची देखील सजावट करण्यात आली आहे। आळंदी येथील भाविक प्रदीप ठाकूर यांनी ही सेवा देवाच्या चरणी अर्पण केलेली आहे। नवीन वर्षाची सुरुवात विठुरायाच्या दर्शनानं करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक या ठिकाणी पोहोचलेत आणि याचा थेट मंदिरामधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी। पाहूया। नवीन वर्ष सुख समृद्धी आणि आरोग्यदायी जावं यासाठी भाविक आज विठुरायाच्या चरणी साकडं घालत आहेत। आज नवीन वर्षाच्या सुरुवातीला राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले असून आपल्या नवीन वर्षाची सुरुवात ही देवाच्या चरणी लीन होऊन हे भाविक पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत आणि आज भाविकांच्या स्वागतासाठी नवीन वर्षाच्या दिवशी पंढरपूरच्या या विठ्ठल मंदिरामध्ये पानांची, फुलांची आणि विविध प्रकारच्या फळांची सजावट करण्यात आलेली आहे। या सजावटीमुळे विठ्ठलाचं आणि मंदिराचं रूप अधिकच खुललेलं आहे। हे सजावट करणारे भाविक आळंदीचे प्रदीप ठाकूर कुटुंब आहे, ते आपल्या सोबत आहेत। त्यांना विचारूयात कशा प्रकारची सजावट करण्यात आलेली आहे, किती फळांचा, किती फुलांचा वापर यामध्ये करण्यात आला आहे। यात विविध फळं आम्ही वापरली आहेत। त्यामध्ये मोसंबी आहे, संत्री आहे, अननस आहे, केळी आहे, सफरचंद आहे, अशी फळं वापरली आहे। आणि त्याचप्रमाणे सूर्यफूल हे आमच्या गावातूनच यावर्षी आम्ही आणलेलं आहे। आमचं गाव फुलाचं समजलं जातं, त्यामुळे यावर्षी सूर्यफूल आम्ही गावातूनच आणलं आहे। किती टन फळांचा आणि फुलांचा वापर केला? असं टनामध्ये मोजता येणं शक्य नाही, परंतु विविध प्रकार असल्यामुळे साधारण 2 टनाचा सगळं मिळून फळांचा वापर केला आहे। खूप छान वाटतंय, प्रसन्न वाटतंय। दरवर्षीची वाट पाहत असतो मी 1 जानेवारीची। आम्ही 31 डिसेंबरलाच इथं संध्याकाळचं पोहोचतो, रात्रीची आरस पाहतो, पूजा पाहतो रात्रीची आणि सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। तर आपण पाहिलं की सर्व जनतेला सुखी समाधानी ठेवावं या भावनेतूनच ही सेवा या ठाकूर कुटुंबानं विठ्ठला चरणी अर्पण केली। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।